किती चपली काढ मोठा आहे मोठा नाही हे चालत नाही ना. नाही बंद आहे नाही वरनं बंद आहे ह्याच्यावर मारू नका तोंडावर मारू तोंडावर तोंडावर मारू नका. पहिल्यांदा नाग बघितलं कसं समोर आवाज ऐकायला होतं की नाही. रसवली महागाव इथे जवळ त्यांच्या घराच्या घरामध्येच जाणार होता तो साप. घरामध्ये यांच्या उंदरे किंवा काहीतरी असणार त्याच्या आलेला आहे हा साप. आणि मोटरी जवळ त्यांच्या बसला होता. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग न्यूरोटॉक्सिक नावाचा विषय असतो याच्यावर आणि ह्याच्यामध्ये. आणि तो माणसाला चावल्यानंतर माणसाच्या हृदयावर परिणाम करतो. अशा प्रकारे हा साप छोटा मी सांगितला होता आणि किती मोठा आहे बघा हा साप. त्याला आता आपण सुरक्षितरित्या पकडायचं आहे आणि याला जंगलामध्ये त्याच्या आदिवासात सोडून देऊया. बॅटरी आलो नका. हा हा जरा पाठीमाग धरला हाय हाय तुमच्याकडे बरणी आहे ना तुमचा पैसे अशा प्रकारे होता. मग कसं प्रथमेश असवले महागाव असवली गली त्यांच्या भरवस्तीमध्ये आलेला हा नाग साप किती डेंजर आहे बघा. त्यांनी छोटासा साप आहे म्हटलं. कोणी बघितला होता छोटासा साप आहे? प्रसाद मला सांगितलं की छोटासा साप आहे निघ्या. हा छोटा आहे का साप बघा. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग. आवाज 9:15 वाजलेले आहेत रात्रीचे आणि रात्रीच्या वेळेला असा प्रकारचे नाग आपल्या दारात घरात येणं धोकादायक असतं. त्याला आता आपण पकडलेला आहे जेणेकरून आता लोकांना धोका नाही. कुठे दिसला असतात तुम्हाला? मला तिथं दिला. मी आता इथं मोटर सुरू करायसाठी चप्पल वरती होती ती खाली ठेवायला आलो. बघितलं तर हाताला मऊ लागलं. मऊ लागलं म्हणून मी नंतर लाईट लावून बघितलं तर ते फणाकडून वर बघितला. बघितल्यानंतर स्पर्श झाला त्याला. स्पर्श झाला. मऊ लागलं मला ते. मऊ लागल्यानंतर ते आत गेलं. आत गेल्यानंतर मी लाईट लावून बघतोय तर असं करून आत गेलं. मग साईडला गाणी होता त्याला सांगितलं ते नेऊन बघितलं. नशीब दंश केला नाही. आता इथून पुढे तर तुम्ही सावध राहायचं की हा शेती विभाग आहे हो. त्याच्यामुळे तुमचे लहान मोठे साप येऊन बसणार. आपल्याला आता तुम्हाला इथून पुढे तर सावध व्हा की अडचणीच्या ठिकाणी आपण संशयाने हाताळलं. ठीक आहे. वेळ चांगली रात्रीची वेळ होती त्यावेळेला तुम्हाला तिथं दिसलं पण नसणार. त्याच्यामुळे डायरेक्ट तिथं हात का लावला तुम्ही? ती मोटरीचं झाकण काढल्याशिवाय मोटर सुरू होत नाही. ती मोटर चालू करायला लागली. त्याच्यासाठी डायरेक्ट असा हात अडचणीमध्ये घालायचा आणि इथून पुढे सगळ्यांनीच लक्ष ठेवा. वेळ चांगली त्यांची म्हणायची. तिने दंश केला नाही हात लागून सुद्धा. साप असा सहसा तुम्हाला चावत नाही.